अंगण खूप मोठं आणि मोकळं आहे आपलं. एअर क्वालिटी पण खराब आहे. इतकं टेम्परेचर आहे. 40-42 डिग्रीमध्ये अंगणात काय करणार आहेस तू? अंगणात मांडव घालणार आहोत ना आपण, तर ऊन नाही लागणार. आणि तुला वाटलं ना तर मी थंडगार छान पन्ह करून देईन. साक्षी, अगं रात्री असं अंगणात पडून चांदणं बघायला किती मज्जा येते माहितीये. पैशानी पण हा आनंद विकत नाही घेता येत. एक मिनिट, मला थोडंसं बोलायचंय प्लीज. पमा, तेजस्विनी ताई, मान्य आहे मला, हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं. खूप वाईट घडलं सगळं. पण सगळेच डिस्टर्ब होते ना. म्हणजे गौतमची तब्येत, आसावरीचा अर्धवट राहिलेला साखरपुडा, कोणीच मनस्थितीत नव्हतं. आणि अशामध्ये शब्दाला शब्द वाढत गेला आणि नको नको ते बोललो एकमेकांना. पण शेवटी आपण फॅमिली आहोत ना. कुटुंबामध्ये असं काही ना काही घडत राहायचंच. पण मला सांगा, हे सगळं विसरून, हा सगळा कडवटपणा बाजूला ठेवून आपण पुढे नाही का जाऊ शकत? कारण कधी ना कधी ऑकेजनली आपण एकमेकांच्या समोर येतच राहणार आहोत ना. हो ना? बरोबर आहे. कोणीही मुद्दाम नाही केलं. आणि काय आहे, अशा गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायच्या असतात. काय म्हणतोय सुभाष? हो तेजस्विनी ताई, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतरही जे काही त्यानंतर काय? हा, त्या दिवशी रस्त्यावर अचानक आमची बाईक जी आहे यांच्या गाडी समोर आली. म्हणजे शरूचं लक्ष नव्हतं. सॉरी. मुद्दाम तर कोणी काही करणार नाही ना. म्हणजे आपला जीव आपल्याला प्यारा असतोच ना हो. पण जे काही झालं ना त्याबद्दल सॉरी. आई, सुभाष काका सॉरी म्हणतायत ना, मग जाऊ दे ना हा विषय, प्लीज. सॉरी.